अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक मोठे निर्णय घेऊन जगभरातील देशांना जबरदस्त धक्का दिला आहे। एवढंच नाही तर ट्रम्प यांनी नुकतीच अचानक एक धमकी देणारी घोषणा करून अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागॉनला थेट अण्वस्त्र चाचणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश देखील दिले होते। या संदर्भात त्यांनी ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट देखील शेअर केली होती। मात्र ट्रम्प यांच्या या आदेशानंतर अखेर अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की अमेरिकेची अण्वस्त्र चाचणी करण्याची कोणतीही योजना नसल्याचं स्पष्ट केलं। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये। त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक भूकंप आणणारं विधान केलं आहे। पाकिस्तान आणि चीन अण्वस्त्रांची चाचणी करत आहेत असा जबरदस्त दावा ट्रम्प यांनी केला आहे। त्यांच्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे। ट्रम्प यांनी रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तानसह अनेक देश अणु चाचण्या करत असल्याचा दावा सीबीएसच्या मुलाखतीत बोलताना केला असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे। पाकिस्तान आणि चीन अण्वस्त्रांची चाचणी करत आहेत, तसेच रशिया आणि उत्तर कोरिया देखील अण्वस्त्रांची चाचणी करत असल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत। ट्रम्प यांनी म्हटलंय की रशिया आणि चीन चाचण्या करत आहेत, पण ते त्याबद्दल बोलत नाहीत। आपण एक मुक्त समाज आहोत, आपण वेगळे आहोत, आपण त्याबद्दल बोलतो। मला तर त्याबद्दल बोलावंच लागेल, नाही तर तुम्ही लोक ते रिपोर्ट कराल। त्यांच्याकडे असे रिपोर्टर नाहीत जे त्याबद्दल बोलतील किंवा लिहितील, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। चीन आणि पाकिस्तान आधीच गुप्त स्फोट म्हणजेच गुप्त चाचण्या घडवत आहेत। रशियाही आणि चीनही चाचण्या करत आहे, पण ते देखील त्याबद्दल तुम्हाला सांगत नाही। ते भूमिगत पद्धतीने चाचण्या करतात, जिथे लोकांना चाचण्याबाबत नेमकं काय चाललंय याबाबत माहिती नसते, पण त्याचे तुम्हाला थोडेसे कंपने जाणवतात, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एक घोषणा करत अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागॉनला तत्काळ अण्वस्त्र चाचणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते। या संदर्भात त्यांनी ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट देखील शेअर केली होती। ट्रम्प यांच्या या आदेशाने जगात मोठी खळबळ उडाली। अमेरिका अण्वस्त्रांची चाचणी करणार का याबाबत जगभरातून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की अमेरिकेकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत। माझ्या पहिल्या कार्यकाळात शस्त्राचं संपूर्ण नूतनीकरणामुळे हे साध्य झालं। प्रचंड विध्वंसक शक्तीमुळे मला ते करण्याचा तिरस्कार वाटला, पण पर्याय नव्हता। रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे, परंतु 5 वर्षांच्या आतच ते समान स्थितीवर येतील। इतर देशांच्या चाचणी कार्यक्रमांमुळे मी युद्ध विभागाला समान आधारावर आमच्या अण्वस्त्रांची चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ वरील पोस्ट मध्ये म्हटलं होतं। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।